नमस्कार मंडळी. मंगळवारी दही खाणं एक साधी गोष्ट वाटते, पण काही लोक म्हणतात हीच गोष्ट तुमचं आयुष्य बदलू शकते. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? आपल्या घरात मोठी माणसं नेहमी सांगतात मंगळवारी दही खाऊ नको, पण या मागचं खरं कारण काय आहे? फक्त अंधश्रद्धा की खरंच काहीतरी आहे? आज मी तुम्हाला एक गोष्ट अशी सांगणार आहे जी ऐकून कदाचित तुम्हीही विचार कराल. एक व्यक्ती होतं, नाव महत्त्वाचं नाही, पण ही गोष्ट खरी आहे असं सांगितलं जातं. तो शहरात राहत होता. एकदम साधं आयुष्य, नोकरी, घर सगळं ठीक. एक मंगळवार होता. सकाळी घाईत त्याने नाश्त्यात दही खाल्लं. घरच्यांच्या थांबण्याचा प्रयत्न केला, पण त्याने हसून टाकलं. असं काही नसतं असं म्हणाला, पण त्या दिवशी काहीतरी विचित्र घडलं. ऑफिसमध्ये त्याचं एक महत्त्वाचं काम बिघडलं, ज्यामुळे त्याला खूप नुकसान झालं. त्याने विचार केला, योगायोग असेल. त्या रात्री त्याला झोप लागत नव्हती. डोक्यात विचित्र विचार येत होते आणि अचानक त्याला असं वाटलं की कोणीतरी त्याच्याकडे पाहत आहे. दुसरी दिवशी त्याच्या घरात छोटे छोटे प्रॉब्लेम सुरू झाले. पैशाची अडचण, कामात अडथळे. आणि तेव्हा त्याच्या आईने एक गोष्ट सांगितली, मी तुला सांगितलं होतं मंगळवारी दही खाऊ नको. ही फक्त योगायोग होतं की खरं मंगळवार आणि दही यामध्ये संबंध आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच मागचं खरं कारण जाणून घेणार आहोत. आणि शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्ही चुकून मंगळवारी दही खाल्लं तर काय करावं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती कदाचित तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असू शकते. ही गोष्ट आहे एका छोट्या गावाची. त्या गावात एक विचित्र नियम होता. मंगळवारी कोणीही दही खात नव्हतं, कारण लोक म्हणायचे तो जो हा नियम तोडतो त्याच्या आयुष्यात काहीतरी अशुभ घडतं. त्या गावात एक मुलगा होता, नाव रोहित होतं. शहरातून नुकताच गावात आला होता आणि त्याला या गोष्टीवर अजिबात विश्वास नव्हता. तो नेहमी म्हणायचा, हे सगळं अंधश्रद्धा आहे. हे मंगळवार होता. रोहिताच्या आईने नाश्त्यासाठी दही ठेवले होते, पण तिने त्याला आधीच सांगितले, आईच्या आवाजात, आज मंगळवार आहे, दही खाऊ नको. पण रोहित हसला, पण शहरात रोज खातो, काहीच होत नाही. आणि त्याने ते दही खाल्लं आणि त्या रात्री गावात खूप शांतता होती. रोहित झोपायला गेला, पण त्याला झोप येत नव्हती. अचानक त्याला बाहेरून आवाज आला, टक टक टक. त्याने खिडकी उघडली, पण बाहेर कोणीच नव्हतं. तो परत झोपी गेला, पण यावेळी त्याला स्पष्ट जाणवलं कोणीतरी त्याच्या खोलीत आहे. त्याचा श्वास वाढू लागला. तो हळूहळू या मागे वळला आणि ज्याने जे पाहिले आयुष्यभर विसरू शकला नाही. एक सावली भिंतीवर उभी होती, पण खोलीत कोणीच नव्हतं. ती सावली हळूहळू त्याच्याकडे येत होती. रोहित ओरडला, प्रयत्न करत होता, पण अजिबात आवाज निघत नव्हता. आणि अचानक सगळं काळं झालं. दुसऱ्या दिवशी सगळं रोहित तुझं घर घाबरलेला उठला. त्याने आईला सगळं सांगितलं, मी तुला आधीच सांगितलं होतं. त्या दिवसानंतर रोहितने कधी मंगळवारी दही खाल्लं नाही. ही गोष्ट खरी आहे की नाही हे कुणालाच माहीत नाही, पण गावात आजही मंगळवारी दही कोण खात नाही. तुम्ही असता तर दही खाल्लं असतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आत्तापर्यंत आपण जे ऐकलं ते खरंच आहे का? हे फक्त एक जुनी समजूत आहे. काही लोक मानतात की मंगळवारी मंगळ ग्रह आणि उष्ण हेल्थ, दही थंड, म्हणून हे दोन गोष्टी एकत्र आल्यावर नकारात्मक परिणाम होतो. पण खरं सांगायचं तर याला कोणतं प्रूफ नाही. आजपर्यंत कुठल्याही संशोधनात मंगळवारी दही खाल्ल्याने नुकसान होतं असं सिद्ध झालेलं नाही. पण तरीही लाखो लोक अजून हा नियम पाळतात. का? कारण विश्वास आणि संस्कृती. कधीकधी आपण गोष्टी संस्कृतीमुळे नाही तर परंपरेमुळे करतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्या मनात असंच भीती असेल तर छोटा प्रॉब्लेमसुद्धा तुम्हाला मोठा वाटतो. म्हणजेच भीती ही कधी कधी आपल्या मनात तयार होते. म्हणून प्रश्न असा नाही की मंगळवारी दही खाल्लं तर काही होतं का? प्रश्न असा आहे की तुम्ही काय म्हणता. पण काही लोक असे अनुभव काही होत नाही. मंगळवारी दही खाल्लं तरी काही होत नाही. प्रश्न असा आहे की तुला काय म्हणता. पण काही लोकांचे अंगावर काटा येतो. आता ऐकून अजून एक घटना. ही गोष्ट थोडी वेगळी आहे. एक बाईची जी दर मंगळवारी दही खात होती, कारण तिला वाटायचं हे सगळं फालतू आहे, कारण तिला ह्याच्यावर विश्वास नव्हता. प्रत्येक मंगळवारी तिच्या घरात काही ना काही बिघडायचं. कधी वस्तू पडायच्या, कधी वीज जायची, कधी विचित्र आवाज. एक रात्री ती झोपली होती आणि अचानक तिच्या कानातून कुणीतरी हळू आवाजात बोललं. ती घाबरून उठली, पण खोलीत कोणीच नव्हतं. पण आरशात तिला स्वतःच्या मागे एक सावली दिसली. त्या दिवसानंतर तिने कधी मंगळवारी दही खाल्लं नाही. ही सगळं योगायोग आहे? खरंच काहीतरी आहे? तुमचं मत काय म्हणत आहे?
मी जे सांगत आहे ते तुम्हाला पटत आहे का? तर मंगळवारी दही खाऊ नये हे तिच्या मनात आले आणि तिने पण दही खाण्यास नकार केले. आत्तापर्यंत आपण कथा कारण ऐकली, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जर चुकून दही खाल्लं तर काय करावं? सर्वात आधी घाबरू नका, कारण अशी कोणतीही गोष्ट नाही जी तुमचं आयुष्य एका दह्यामुळे बदलून टाकेल. पण जर तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवत असाल तर काही सोपे उपाय आहेत. मंगळवारी हनुमानजीचा दिवस मानला जातो, म्हणून ओम हनुमते नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा. छोटा नमस्कार, घरातल्या देवासमोर हात जोडून मनात एकच गोष्ट बोला, जर काही चूक झाली असेल तर माफ करा. त्या दिवशी एखादी गरजू व्यक्तीला थोडं अन्न द्या किंवा गोड पदार्थ दान केल्याने मन शांत होईल. हे उपाय का काम करतात माहीत आहे का? कारण ते तुमच्या मनातली भीती कमी करतात आणि जेव्हा मन शांत होतं तेव्हा सगळं नॉर्मल वाटावं लागतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही उपाय असा नाही की जो 100% कोणी तरी बदलून टाकेल. तर खरी ताकद तुमच्या विचारात आहे. जर तुम्ही घाबरलात तर छोट्या गोष्टीही मोठ्या वाटतात आणि जर तुम्ही शांतता राहिला तर मोठी गोष्टही सोप्या वाटतात. म्हणून विश्वास ठेवायचा की नाही हा निर्णय तुमचा आहे. तुम्ही मंगळवारी दही खाता का? आणि ही गोष्ट काय आहे? आत्तापर्यंत आपण काही कथा ऐकल्या, पण आता काही अनुभव जे लोक स्वतः सांगतात, हे खरं आहे की नाही ते तुम्ही ठरवा. माझ्या मित्राने मला सांगितलं होतं. तो म्हणाला एकदा मंगळवारी त्याने दही खाल्लं आणि त्याच्याच दिवशी त्याचा फोन अचानक बंद पडला. महत्त्वाचा कॉल मिस झाला, कामात नुकसान. तो म्हणाला कदाचित योगायोग असेल, पण मी त्या दिवशी रिस्क घेत नाही. आपल्या घरातल्या आजी आजोबांनी नेहमी सांगितलं आहे मंगळवारी दही खाऊ नको. तिच्या शेजारीन बाईने हा नियम पाळला नाही. घरात सतत वाद, पैसे अडकले, तब्येत बिघडली. मग ज्या नियम पाळायला सुरुवात केली ते हळूहळू सगळं ठीक झालं. एक ऑफिसमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं, जो म्हणाला माझ्या आयुष्यात 2 असं झालं, 2 वेळा मंगळवारी दही खाल्लं होतं. तो अजून म्हणतो मी या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही, पण काही गोष्ट रिस्क घेऊन पाहतात नसतात. काही लोक म्हणतात प्रत्येक वेळ नाही, पण एक वेळ विचित्र गोष्ट घडतात. हे खरं आहे का? ही फक्त काय आहे? आपलं मन जे मन म्हणतं तेच आपण जास्त लक्षात ठेवतो. म्हणजे जर तुम्ही मंगळवारी दही खाल्लं आणि काही वाईट घडलं तर तुम्ही ते लक्षात ठेवता, पण काहीच घडत नाही तर आपण जे विसरतो. म्हणून कधी कधी आपल्यालाच आपल्या भिंतीला वाढवतो. तर आता प्रश्न असा आहे की ही सगळं योगायोग आहे, ही खरं काहीतरी आहे? तुमच्यासोबत कधी असं काही घडलं आहे का? मंगळवारी दही खाल्लं तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपण आज काय पाहिलं आणि कथा आणि अनुभव की सत्य. काही लोक म्हणतात मंगळवारी दही खाणं अशुभ आहे, तर काही लोक म्हणतात हे फक्त योगायोग आहे. पण खरं काय आहे? कधी कधी उत्तर बाहेर नसतं, तो आपल्या मनात असतं. जर तुम्ही विश्वास ठेवला तर प्रत्येक गोष्ट खरी वाटते आणि जर नाही ठेवला तर सगळं चुकीचं वाटतं. म्हणून भिंतीने तर समजून निर्णय घ्या. पण काही गोष्टी अशा असतात ज्याचं उत्तर कधीही कुणाकडे नाही. तुम्हाला काय वाटतं? मंगळवारी दही खाणं खरं अशुभ आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी आणणार आहे अजून एक अशी गोष्ट जी ऐकून तुम्ही धक्क व्हाल. तुमचं मत काय आहे? तुम्ही मंगळवारी दही खाता की नाही? तर मला नक्की माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि सर्वांनी श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट करा आणि भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.